दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला नागपंचमी याची कथा काय आहे, नागपंचमी आपण का साजरी करतो, याचं काय महत्त्व आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय संस्कृतीत नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात. भगवान विष्णू शेषनागाच्या शयेवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो. तर नागाची कथा काय आहे, नागपंचमी आपण का साजरी करतो, याचं कथा आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात. पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते. यातील अष्टनाग हे प्रसिद्ध होते. आता ते अष्टनाग कोणते ते पाहूयात. अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कटक, शंख, कालिका हे ते प्रजेला त्रास देत होते. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना श्राप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून मारले जाल. आणि यांचा सावत्र भाऊ म्हणून ओळखला जातो तो म्हणजे गरुड. यामधील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक होते. कर्कटक, कालिका हे देव मानवाचे कट्टर वैरी आणि दोन्हीही प्रकारच्या नागांची पूजा होत. कृतज्ञतेपोटी, उपकाराची व भीतीपोटी विघाताची नागपूजेबरोबर नागांची व्रते देखील होतात. ज्याप्रमाणे यमुनेच्या डोहात कालिका नावाचा महाविषारी सर्प नाग होता, त्याच्या साध्या फुसकरण्याने सुद्धा सर्व काही भस्मसात होत होते. अशा वेळेला भगवान श्रीकृष्णांनी कालिका नागाला मारले व गोकुळेतील जी काही लोक होते त्यांचे रक्षण केले. आणि तो जो दिवस आहे तो होता श्रावणातील शुक्लपंचमी. आणि ही शुक्लपंचमी नागपंचमी होते. तेव्हापासून लोक नागदेवतेची पूजा करू लागले, नागाची पूजा करू लागले. त्यास लाह्या, दूध अशा प्रकारे नैवेद्य दाखवून त्यांची पूजा लोक करू लागले. या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णांची देखील पूजा करतात. पूर्वी या दिवशी अंगणामध्ये रांगोळ्यांच्या टिपक्यांच्या आधारे नागाची रांगोळी काढली जात होती. पाट्यावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात व नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा केली जात होती. या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये, विळीने चिरू नये, तळण करू नये, पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी, अशा प्रकारे पद्धती रुजू झाल्या. श्रावण महिन्यातील शुक्लपंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात. पूजेच्या उपचाराच्या वेळी लोक नागाचा मंत्र म्हणू लागले. अनंतदाती नागभ्यो नमः असा हा मंत्र लोक जप करू लागले. म्हणजेच काय, आपली भारतीय संस्कृती सर्वांप्रमाणे प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्यात भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळणी चळणीवर बसतो. तो तेथे अतिथी पाहुणा म्हणून असतो. म्हणून त्याचे पूजन करावे. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, नागदेवतेला स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो, तो फुलाला जवळ करत राहतो. नागाची आणखी एक गुण म्हणजे ते शेताची राखणदार म्हणून ओळखले जातात. शेतामध्ये उंदीर, घूस असे जे काही छोटे प्राणी आहेत त्यांचे तो भक्षण करत असतो. हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातला चांगुलपणा पाहावयाची आपली एक संस्कृती आपल्याला सांगत आहे.
ही आहे नागपंचमीची कथा. आपल्याला ही नागपंचमीची कथा कशी वाटली नक्की सांगा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.